बरेचसे लोक देव मानत नाही. म्हटलं तुला काय टेन्शन येते? नाही पण देवाला यायला पाहिजे ना टेन्शन. मी जन्माला घालून मला मानत नाही. तुला टेन्शन येण्याचं काय कारण आहे? ज्याला मानत नाही, मराठी कळली ना, ज्याला मानत नाही त्याला टेन्शन यायला पाहिजे. देवाला मानत नाही देवाला टेन्शन यायला पाहिजे. ज्ञानेश्वरी महान आहे, श्रेष्ठ आहे, चांगली आहे. वाचल्यानंतर कळत नाही, कादंबरी टाईप वाटत नाही, कविता समजत नाही, काव्य कळत नाही, शब्द जड जातात. कुठेतरी सामान्य माणसामध्ये आणि लोकांमध्ये हा एक गॅप पडतो. भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली, पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचली. गेल्या 750 वर्षापासून जेवढे संत झाले त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी. हे सत्कर्मामध्ये येतं. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. दोन काम रेग्युलर जीवनाच्या अतिरिक्त आहे. आपण रुटीनमध्ये हे काही करत नाही. कधी नोकरी करणं, पैसा करणं, व्यापार करणं हे रुटीनचे काम आहे. त्याच्यामध्ये मुलाकडे लक्ष देणं हा पुढचा टप्पा झाला. परंतु ज्ञानेश्वरी वाचावी किंवा पंढरपूरला जावं असा काही त्यांच्या जीवनामध्ये विषय येत नाही. म्हणून जे जगापेक्षा वेगळे आणि शक्तिमान आहेत असे संत मेंदूनी जगापेक्षा वेगळे आहेत, भावनेनं जगापेक्षा वेगळे आहेत, हृदयानं जगापेक्षा वेगळे आहेत. पण तोंडातून बाहेर काढत नाही की आम्ही वेगळे आहोत. आपल्यात मिसळून आपल्या पद्धतीने बोलणारे आहेत. त्यांना मिळालेला जो आनंद आहे तो आनंद मिळावा म्हणून त्यांची विशिष्ट प्रकारची योग्यता झाकून मग आपल्यामध्ये येतात. योग्यता बाजूला ठेवत नाहीत बरं का. अग्नी कधी उष्णता बाजूला ठेवत नाही. मग संत कधी आपली योग्यता बाजूला ठेवतात आणि मग येतात असं नाही. योग्यता योग्यताच असते, फक्त तुम्हाला कळत नाही आणि ते दाखवत नाही. दोन्ही गोष्टी तशा. आणि मग त्यांचा संदेश वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी. का ज्ञानेश्वरी वाचावी, कशाबद्दल वाचावी, त्याचा आपण येत्या 7 दिवसामध्ये विस्तारपूर्वक आणि चांगल्या पद्धतीने आपण विचार करणार आहोत. गोगस पारगाव आहेत, नारळ घेतलेला आहेत आणि पहिली वेळ एवढा मोठा भव्य समाज या ठिकाणी जमा झाला म्हणून एकदा त्यांच्या नावाने सर्वसामान्य जीवनाच्या नंतर एक विशिष्ट जे जीवन असतं त्या जीवनातले जे उच्च लोक असतात त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये काय होतं, ज्या क्षेत्रातले लोक नाहीत ते लोक सल्ला देतात आपल्याला. म्हणजे समजा व्यापारी क्षेत्र आहेत तर शेतकऱ्यांनी व्यापाराबद्दल सल्ला देऊ नये. त्याचं ते क्षेत्र नाही आहे, क्षेत्र वेगळं आहे. कधी कधी असं होतं की राजकारणातले जे गंभीर लोक आहेत त्यांना गावातले छोटे छोटे जे राजकारणी त्यांना सल्ला देतात. ती यशस्वी लोक आहेत, मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, प्रधानमंत्री आहेत. पण ते काहीतरी त्यांनी चांगलं केलं असेल किंवा त्यांना कळत असेल म्हणून त्या लेवलपर्यंत गेले ना. परंतु सल्ला देण्याचा जो मोह आहे ना तो राहतच नाही माणसाला. कधी कधी लोक आम्हाला पण सल्ला देतात की तुमची ज्ञानेश्वरी अशी सांगितली पाहिजे. मी त्यांना म्हणतो असं नका करू, तुम्ही करत जा म्हणजे आम्ही तुमच्याकडून धडा घेऊ. क्षेत्र भिन्न भिन्न आहे. तसं रेग्युलर जीवन जगणारे तुम्ही आम्ही आहोत, संसारातली माणसं आहोत आपण. याच्यामधलं जे अनुभवाने येणारं साध्य आहेत ना ते आहेच. याच्यावर कुठल्या प्रकारचा वाद नाही, कुठल्या प्रकारचं जीवन नाही याच्याबद्दल. कारण की ते रेग्युलर जीवन आहेत. 99% एका लाईनीनं जीवन जगतात. मुलं बाळं, संसार, गृहस्थी, नोकरी, धंदा आणि पैसा हा प्रवाह आहे संसारातला. आणि 1% जो प्रवाह आहे तो याच्या विरोधात वाहणारा म्हणजे तो संत प्रवाह आहे. त्यांनाही याची कल्पना असते की आपण जे सांगतोय ते सगळ्याला मान्यच होईल असं नाही सांगता येत. म्हणून कधी कधी काही काही वारकरी लोक, कीर्तनकार लोकांना टेन्शन येतं की देव का मानत नाही. बरेचसे माझे मित्र आहेत ते आम्हाला सांगतात महाराज बरेचसे लोक देव मानत नाही. म्हणलं तुला काय टेन्शन येते? नाही पण देवाला यायला पाहिजे ना टेन्शन. मी जन्माला घालून मला मानत नाही. तुला टेन्शन येण्याचं काय कारण आहे? ज्याला मानत नाही, मराठी कळली ना, ज्याला मानत नाही त्याला टेन्शन यायला पाहिजे. देवाला मानत नाही देवाला टेन्शन यायला पाहिजे. संतांना मानत नाही संतांना टेन्शन यायला पाहिजे. तू कोण आहे नेमका? नाही पण आम्हाला असं वाटतं की लोकांनी जर मानलं तर बरं राहील. ते तुझा विचार आहे.
कारण की तुला हेही जग माहिती नाही पूर्णपणे संसारातलं, आणि जे संत जीवन जगतात अनुभूतीचं तेही जग माहिती नाही. हा मधला प्रकार आहे. आणि मग काय होतं की आपल्या मनात कधी कधी अशी द्विधा निर्माण होती की नेमकं 99% एका साईडला प्रवाह आहे आणि 1% अपोजिट वाहतो, ऐकायचं कुणाचं. मग कधी कधी काय होतं, 99% प्रवाहात सामील होऊन 1% लोकांचं ऐकलं जातं, ऐकल्याप्रमाणे वागलं जाते. एकदम साधा विषय, ऐकल्याप्रमाणे वागलं जात नाही. आता आमचा विषय परमार्थातला सोडून जात ज्ञानेश्वरीचा. UPSC पास करण्यासाठी आलेली जी मुलं असतात ती कलेक्टरचा रुबाब पाहतात, IPSचा रुबाब पाहतात आणि प्रेरणा होते काहीतरी आपण UPSC पास केली पाहिजेत. येतात त्याच्यामध्ये 1100 पोरांचं सिलेक्शन असतं आणि 6 लाख लोक बसतात. माझं गणित वेगळ्या पद्धतीचं बरं का. 1100 लोक सिलेक्ट होतात, त्याच्यापैकी 550 IPS असतात, 550 कलेक्टर असतात, बाकी इतर डिपार्टमेंटची भरती आहेत. म्हणजे सुरुवातीचे जे 100-200 लोक असतील तेच कलेक्टर आणि IPS होतात, बाकीचे मग इतर डिपार्टमेंटला जातात. 6 लाख लोकातून 200 लोक सिलेक्ट होतात असं गृहीत धरा. म्हणजे 6 लाख लोकांची इच्छा आहे कलेक्टर किंवा IPS व्हावं. मराठी कळली का? इच्छा आहे, इच्छेप्रमाणे प्रयत्न नाही. म्हणून नापास होण्याची संख्या तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, सिलेक्शनची संख्या तेवढ्या कमी प्रमाणामध्ये. इच्छा भरपूर आहे की आपण संतांचं ऐकावं. म्हणून या जगामध्ये धार्मिक लोकांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पंढरपूरला काही कमी गर्दी होत नाही किंवा आळंदीला कमी गर्दी होत नाही. ज्ञानोबांनी त्यासाठी खूप सुंदर ओवी लिहिलेली, आस्थेच्या महापुरी. हा शब्द वर्तमान काळात इतका लागू होतो, आस्थेचा महापूर. 10-15 वर्षापूर्वी एवढी जागरूकता नव्हती लोकांमध्ये, कमी आस्था होती, कमी लोक यायचे. पण हे चॅनल म्हणा, समाज माध्यम म्हणा, प्रवचन कीर्तन म्हणा, याच्यातून एवढं डोक्यामध्ये भरलं गेलं की एक आस्थेचा महापूर तयार झाला. एकही देवाला रिकामं राहायची आता संधी मिळाली नाही. महादेवाचे तर एवढे हाल केलेत बायांनी, न झाडाला पानं राहिलेत न फुलं राहिलेले. रोज त्याच्या मागे बिचारा, तो स्मशानात गेलाय तरी त्याच्या मागे, हिमालयात गेला तरी मागे. का? याला पूजा केल्याने आपली इच्छा पूर्ण होते. मराठी कितपत कळते मला माहित नाही. याची पूजा केल्याने आपली इच्छा पूर्ण करते. दोघात फरक आहेत. पूजा करणं हा आध्यात्मिक भाग आहे आणि इच्छा पूर्ण होणं हा सांसारिक भाग आहे. इच्छा नसणं पारमार्थिक भाग आहे. लक्षात, इच्छा नसणं परमार्थ. इच्छा नसण्यासाठी संत असतात, त्या संताकडेच तुम्ही इच्छा करतात, त्यांना किती वाईट वाटत असेल. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य सांगतो बरं का. ज्ञानेश्वरी म्हणजे काय, विषय लक्षात ठेवायचा म्हणजे लक्षात राहील. मग हा जो 1% प्रवाह आहे जो समाजाच्या विरुद्ध दिशेने वाहतो, त्यातले काही लोक आस्थेच्या महापुरी रिगतात ती कोटीवरी. कोट्यावधी लोक परमार्थाला लागतात. भारतामध्ये काही कमी लोक परमार्थिक आहेत अशातला भाग नाही. जे पाहिजे ते भारत करू शकतो एवढ्या देणग्या देणारी लोक आहेत. देणग्याला विरोध करणारी लोक सुद्धा तेवढी आहेत, पण देणगी कमी होत नाही. याचा अर्थ काय? आस्था आहे, महापुराची आस्था आहे. पण त्या आस्थेच्या मागे नेमकं काय पाहिजे ते माहित नाही आपल्याला. आपण सज्जन आहोत पण प्रवाह पतित आहोत. प्रवाह की सगळा प्रवाह एकाच दिशेने वाहतो, त्या प्रवाहात आपण पडलेले आहोत, त्याला पतित म्हणतात. पतित म्हणजे नीच नव्हे बरं का. प्रवाह पतित, प्रवाहात पडलेले आहोत. एक प्रवाह ओढत चाललेला आहे तर मनातली इच्छा दुसरीकडे चाललेली, नको वाटतं पण प्रवाहात पडलेले आहेत. प्रवाहाच्या कडेला येण्याचा जो प्रयत्न मनुष्य करतो त्याला संत हात देतात, पकडतात त्याला. पण प्रश्न असा आहे की इच्छावाल्या लोकांना काही करता येत नाहीत. जायचं देवाकडे आणि मागायचं संसारातलं. इथपर्यंत थोडं ठीक वाटतं मला. देव आहे, जन्म दिलेला आहे देवानी. बापाकडे जर काही मागितलं तर फार गैर होतं असातला काही भाग नाही. आणि बापाने दिलं काय न दिलं काय तरी मुलं फार आभार मानतात अशातलाही काही भाग नाहीत. कर्तव्य म्हणून गृहीत धरतात की बापाने हे द्यायलाच पाहिजे.
हे आपल्या मुलाचं रक्त असताच. याच्या पुढचा जो टप्पा तो फार विचित्र आहे. ती जी मागायची सवय लागली ना देवाकडे, तशीच सवय संताकडे लागते. आणि ह्या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. संत हे मूर्तिमंत असतात. शब्दाला संत मूर्तिमंत असतात, मनुष्य असतात, पण मनुष्यात परब्रह्म असतात, ते संत असतात. आणि देव हा देवच असतो. त्याचा स्वभाव आणि संतांच्या स्वभावामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. चांगलं कर्म केलं ना पोरांनी, पास झालं ना, तर बाप आपणहून मोटरसायकल घेऊन देतो, आपणहून कार घेऊन देतो. बाप आहे. चांगलं केलं तर, तसं चांगलं कर्म केलं तर भोग मिळतो. चांगला अभ्यास केला तर मग UPSC पास होता येते. याला कर्म फल म्हणतो. आणि वाईट कर्म केलं आणि बापाकडे भरपूर असलं तरी बाप देत नाही. सगळं संपवशील, खा 2 घास, मरेपर्यंत सांभाळतो, पण काही मागू नको. द्यायला त्याचंच असतं, प्रॉपर्टी त्याचीच असते, अधिकार पाहिला जातो, याला बाप म्हणतात. आणि संत त्याला म्हणतात अधिकार विषयच नाही, फक्त मजबूत इच्छा पाहिजे की मला हा संसार नकोय, संसार नकोय, पण याच्यापेक्षा बेस्ट पाहिजे. नकोय आहे भाग ठीक आहे, पण याच्यापेक्षा चांगलं पाहिजे. अशा माणसासाठी संत आहेत. अशा माणसासाठी भगवान बाबा आहेत. रेग्युलर जीवन आहे. रेग्युलर जीवनामध्ये हॉस्पिटल आहेत, रेग्युलर जीवनामध्ये शेती आहेत, व्यापार आहेत. याच्यासाठी संतांची आवश्यकताच नाही. कर्म करा, आपोआप तुम्हाला योग्य फळ मिळतं, याच्यात देवाची आवश्यकता नाही. म्हणून श्रीमंत लोक, विज्ञानवादी लोक देवाला मानत नाहीत. कारण लक्षात ठेवा, देवाची आवश्यकता नाही वाटत जीवनामध्ये. का देव पाहिजे? मी कर्म केलेत, मी परीक्षा दिलेली आहेत, मी कलेक्टर झालेलो, याच्यात देवाचा कुठं रोल नाहीये. मी मुळात मोठा आहे, मी कर्म केलेले आहेत, हा अहंकार जरी असला तरी कर्म केलं हे सत्य. नीट आहे का? हा अहंकार जरी असला तरी कर्माला मान दिला हे सत्य. आणि मग केलेला परिश्रम मरेपर्यंत त्याला सांभाळतं. एखादा माणूस UPSC पास झाला, कलेक्टर झाला, ती डिग्री त्याला मरेपर्यंत सांभाळते. नाही म्हणे महाराज काही लोक भ्रष्टाचार करतात, काय करतात, तो नंतरचा विषय. डिग्री सांभाळते, मान देते, त्याला जाईल तिथं सॅल्यूट असतो, ठीक आहे. पण पद मिळाल्यानंतर काय करायला पाहिजेत याच्यासाठी संतच लागतात, सांसारिक लागत नाही. अधिकार मिळाला तुम्हाला, पण त्या अधिकाराचा वापर सुखासाठी, लक्षात येते, अधिकाराचा वापर सुखासाठी केला पाहिजे. याला अक्कलच लागते ना, अक्कल संत देतात. एखादा अधिकार आहे, त्याच्यापेक्षा मी माझं सांगतो तुम्हाला, भगवान गडाची गादी आहे, तो एक अधिकार आहे. गादी म्हणजे कापसाची गादी नसते, ती अधिकाराला गादी म्हणतात. जसं पदाला मुख्यमंत्री पद म्हणतात, तसं गादी म्हणजे कापसाची गादी नाही, नाही तर एखाद्याने 2-4 गाद्या टाकल्या असत्या. गादी शब्दाचा अर्थ आहे अधिकार. मग तो अधिकार मिळाल्यानंतर कसं वागायचं हे अधिकारी झाल्यानंतर कळतं. त्याप्रमाणे लोक तुम्हाला मानतात. त्या अधिकाराचा जनतेसाठी सदुपयोग केला, समाजाचा ओघ वाढतो, प्रेम वाढतं. मी 2च गोष्टी सांगितल्या. समाजाचा ओघ वाढतो, प्रेम वाढतं. पैसा या दोघांच्या मागे चालत येतो, त्याच्या मागे जावं लागत नाही, याला गादी म्हणतात. गडाचं काम झाली, गड दिसायला लागला, प्रेम मिळालं, आणि प्रेमाच्या मागे काय आला? पैसा आला. जर म्हण तर पैशाच्या मागे लागला, मग प्रेम आणि ओघ दोन्ही आटले जातात. प्रेम आणि ओघ दोन्ही आटले जातात. ओघ सांभाळा, प्रेम सांभाळा, लक्ष्मी त्याच्या पाठीमागे येते. म्हणून भगवान गडाची गादी लक्ष्मीकांत आहे, कारण की जनतेला सांभाळलेलं. ऊस तोड कामगारांना जवळ किती काय कष्ट आहेत महाराज या लोकांचे, पण ओघ कमी झालेला नाही. ओघ कमी व्हावा म्हणून किती प्रयत्न केलेले आहेत लोकांनी.
मला एकाने विचारलं, महाराज तुम्ही कीर्तन करत नाही, काय करत नाही, पण एवढी मोठी वर्गणी येते. म्हणलं नेमकं तिथंच लक्ष का? तुम्ही आत्ता असला म्हणजे सिद्धांत कळालाच नव्हता. त्याचं लक्ष कुठे आहे? वर्गणीवर. मी तुम्हाला काय सांगितलं? ओघ सांभाळा, प्रेम सांभाळा, पैसा येईल पाठीमागं. याचं दोघाकडे लक्ष नाही. गडावर जो ओघ आला, गडावर जे प्रेम आलं म्हणून पैसा आला, याचं लक्ष दोघाकडे गेलं नाही. याचं लक्ष कुठे गेलं? नाही. कुठे लक्ष गेलं? आणि पैशाकडे ज्याचं लक्ष असतं त्याला भिकारी म्हणतात. कपडा कोणताही असू द्या, वेशभूषा कोणतीही असू द्या, पैशावर लक्ष का गेलं? इच्छा स्वच्छ झाली नाही. कारण की पैशावर लक्ष गेलं म्हणजे तुम्ही अजून प्रवाह पतित आहात, प्रवाहात आहात. फार छान विषय. मग प्रवाहाच्या बाहेर निघालाच नाहीत. वेशभूषा प्रवाहाच्या बाहेरची दाखवता. मग संन्यासी असतील, महाराज लोक असतील, वैरागी असतील, त्यागी असतील, कोणी असेल, कोणत्याही संप्रदायातला असेल, कोणत्याही धर्मातला साधू असेल. केवळ हिंदू धर्मच बोलतोय असं नाही. इतरही धर्म आहेत, ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, पारशी आहेत, सगळे आहेत. पण मनुष्य म्हणला ना तर 100% कोणताही धर्म चांगला नसतो. 2-4 लोक त्याच्यामध्ये कितीही भारीतले भारी हरभरे घ्या, रात्री भिजू घाला, सकाळी 2-4 बोला ना कुत्स, तुम्ही काही करू शकत नाही त्याला. तुम्ही भारी घेतले पण 2-4, तसं कुठलाही संप्रदाय धर्म असू द्या, 2-4 लोक गालबोट लावणारे असतात. आणि आपलं लक्ष गालबोट लावण्याकडे गेलं नाही पाहिजे. आपलं लक्ष गेलं पाहिजे मूळ ज्याने हा संप्रदाय स्थापन केलाय, ज्यांनी आपल्याला आनंद घ्यायला शिकवलंय, ज्यांनी आनंदाची मस्ती शिकवली, तिकडे लक्ष गेलं पाहिजे. आणि त्या व्यक्तीचं नाव, त्या शक्तीचं नाव, त्या महात्म्याचं नाव ज्ञानेश्वर महाराज आहे. संप्रदायात कोण कसं वागतं, कोण महाराज काय करतो, किती पैसे घेतो, किती रंजवतो, सामान्य विषय आहे. फार लक्ष नाही गेलं पाहिजे त्याच्याकडे. संप्रदायाचं मूळ कोण आहे? ज्ञानोबा आहेत. मग त्यांचं जर आपल्याला ऐकायचं असेल काय म्हणतात तर काय आहे आपल्याकडे, तर त्यांचं बोलणं, त्याचा संग्रह म्हणजे ज्ञानेश्वरी, त्याचं एकत्रीकरण म्हणजे ज्ञानेश्वरी, सिद्धांताचा संग्रह ज्ञानोबारांचा म्हणजे ज्ञानेश्वरी. म्हणून 2 गोष्टी मी तुम्हाला आज सांगितल्या. व्यक्ती महान आहेत, बोलणं महान आहे, परमार्थातले आहेत. म्हणून ज्यांना परमार्थ आनंदयुक्त करायचा असेल, त्यांना मार्गदर्शन घ्यायचं असेल तर ते ज्ञानेश्वरीचं मार्गदर्शन. इथून सुरुवात होते आपली. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी आधार घेतला तो गीतेचा. 4 जोड्या आहेत, मजेशीर जोड्या आहेत बरं का. आधार घेतला कुणाचा? ज्ञानोबारांनी गीतेचा. गीता सांगणारा हिंदुस्थान मधला सगळ्यात मोठा आचार्य आहेत भगवान श्रीकृष्ण. राजकारणातले आचार्य, संसारातले आचार्य. कशाचीच बरोबरी येत नाही हो. कृष्णाची गीता हा तर विषय लांब आहे. एखादा संसारिक माणूस जर म्हटला ना की मला कृष्णाची बरोबरी करायची गीता सोडून, तरी बरोबरी होत नाही, कारण की बायकाच तेवढ्या जास्त आहेत. आणि एकाही पत्नीला स्वयंहून केलेलं नाहीत, जेवढ्या आल्या त्याचा स्वीकार केलाय. कृष्णाची मागणी नाहीये म्हणून कृष्ण आहेत. लक्षात येते? प्रत्येक स्त्रीने आपलं मत मांडलं की मला पत्नी करा, पण अशी एक स्त्री दाखवा कृष्णाच्या जीवनामध्ये की भगवान श्रीकृष्णाने इच्छा केली असेल. पत्नीच्या बाबतीत बोलतोय, हे फार समजण्यासारखं. मग रुक्मिणीने पत्र पाठवलं. सुभद्रेने काही भांडणामध्ये आल्या. स्यमंतक मणी आणायला जात असताना जेव्हा जांबुवंताला हरवलं, तेव्हा जांबुवंताला वाटलं कायमचं वैर नको. हा, जुन्या काळामध्ये हे फार राजकारण मोठं होतं. वैर वाढू नये म्हणून आपली मुलगी देतात, नाईलाजानं करावी लागते. ती मुलगी आले की वैर कमी होतो. मग ते जांबुवंतांनी मुलगी दिली, आपली मुलगी जांबुवंती. नाही कळलं? आणि जी जांबुवंतांनी मुलगी दिली जांबुवंती, तिचाच मुलगा सांब. आणि सांबाने स्त्रीचं वेश धारण केला आणि संपूर्ण कृष्णाच्या कुळाला नायनाट करणारा मुलगा जन्माला आला. कृष्ण काही म्हणत नाही, ठीक आहे, प्रवाह आहे, जे ठरलेलं असेल ते होईल. आणि जो स्यमंतक मणीचा चोराचा आळ आला होता, तिथं गेले
त्या राजालाही असं वाटलं की आपण जर आता वैर केले कृष्णाची, त्यांनी चोरला नव्हता म्हणून आता वैर मिटवण्यासाठी आपली मुलगी द्या, ती सत्यभामा. अशा पद्धतीनं कृष्णाचे लग्न झाले. म्हणून ज्ञानोबांची एक ओवी इतकी सुंदर आहे कृष्णाच्या बाबतीमध्ये, इतकी सुंदर ओवी आहे. शुकदेवाचं वर्णन करत असताना म्हणतात, विषय जिनोनी जन्मले. ओवी मस्त आहे का? काही माणसं, काही संत असे आहेत, जन्माला आल्यानंतर तपस्या करतात आणि मग विषयाला जिंकतात, मग त्यागी होतात. बऱ्याचशा साधू लोकांचं चरित्र बघा तुम्ही. पूर्वी ते नोकरी करत होते, मॅनेजर होते, आमके होते, नंतर त्यांना वैराग्य जन्माला आलं, नंतर ते साधू झाले, मग महान झाले, मग देव झाले. अशी काही संतांच्या परंपरेतले लोक आहेत. पण ज्ञानोबराय ज्या संतांचं वर्णन करतात, शुकादिकांचं, जन्माला येण्यापूर्वी ज्यांनी विषय जिंकलाय, विषय जिनोनी, विषय जिंकून मग जन्माला आले, विषय जिनोनी जन्मले, शुकादिक दादुले. मराठी कळणं ज्ञानोबांची खूप अवघड आहे बरं का. विषय जिंकून जे संत जन्माला आलेत ते संत कृष्णाच्या विषयाचं वर्णन करतात, याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात. विषयाची वानिता झाले भाट याचे शब्द फार वाईट येतात. एक वर वर्णन केले. कधी कधी आपण हे पाहतो, एखाद्याचं वर्णन करतात, त्यांचं काय वर्णन करावं. ते मोठे आहेत, अरबपती आहेत, करोडपती आहेत, पण म्हणलं की ते वरचं वगैरे. तसं इथं वर्णन तसं केलं ज्ञानोबांनी. विषय जनोनी जन्मले शुकादिक दादुले. दादुले म्हणजे बाप माणसं परमार्थातले. पण विषय जिंकून जन्माला आलेली माणसं ती कृष्णाची भाट झाली. भाट शब्द म्हणजे स्तुती पाठक. काही नसताना चमचागिरी करणारा त्याला म्हणतात भाट. पूर्वी जात असायची भाट, आता किती लोकांनी हा धर्म स्वीकारलाय भाटाचा. काही नसलं ते साहेब तुम्ही नुसतं बघाव, साहेबाला खड्ड्यात घातल्याशिवाय ही जात राहत नाही. नुसती भाट म्हणतात त्यांना. काही नसताना स्तुती करणार भाट. ते कोण आहेत? कृष्णाचे भाट शुकादिक आहेत, ज्यांनी भागवत सांगितलेले आहेत. आणि त्या भागवतामध्ये कृष्णाच्या विषयाचं वर्णन आहे. विषयाची वानिता झाले, याला म्हणतात भगवान श्रीकृष्ण. नाही कळालं अजून? अशांची गीता आहे, त्यांचा आधार ज्ञानोबराय घेतात. शुकादिक दादुले ज्यांच्या विषयाचं वर्णन करतात, असं व्यक्तिमत्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण. कशातच कमी नाही. आता हे विषयाचं सांगितलं तुम्हाला, परमार्थाचा तर विषयच नाही. योगीराज, काही लोक देव मानत नाहीत कृष्णाला, योगी मानतात, योगेश्वर मानतात, योगीराज मानतात, काही माना, पण कृष्णाचं व्यक्तिमत्व असे नाकारता येत नाही. मराठी कळली? काही व्यक्तिमत्व असे ना, आवडत नाही पण नाकारता येत नाही, असं व्यक्तिमत्व जन्माला यावं. नाही, डोक्यात तरी बसावं, नाही तर हृदयात तरी बसावं, तरच जन्म घ्यावा माणसाने, नाही तर विनाकारण जन्म घेऊ नये. शत्रू तरी असावेत, नाहीतर मित्र तरी असावेत, दोन्ही असले तर चांगलंच आहे. अजूनही कृष्णाला नावं ठेवणारी लोक आहेत, काही कमी आहेत काय? अजूनही कृष्णावर प्रेम करणारी लोक आहेत, हे पण कमी नाही. काहीच्या हृदयात आहे कृष्ण, काहीच्या डोक्यात आहे, असे नका. पण हे व्यक्ती पण इग्नोर करता येत नाही, नकार करता येत नाही कृष्णाला, नाही म्हणता येत नाही. हे व्यक्तिमत्व कृष्णाचं कशाही बाबतीत. युद्धाच्या बाबतीत धृतराष्ट्र म्हणला, अहो आम्ही कधीच विजय मिळवला असता. हे पांडव म्हणजे वारकरी आहेत, साधे भोळे आहेत, यांना राजकारणाच्या दृष्टीने हरवणं फार सोपं आहे. वारकऱ्यांचं काय असतं हो, चांगलं जेवण दिलं की स्तुती करतात. नाही कळालं? सज्जन माणसाला माळकऱ्यांना बोलवा, चांगलं जेवण द्या, हे कृष्णाचे वाक्य आहेत बरं का, माझे समजू नका. नाही तर तुम्ही वारकरी म्हणतात. साधे असतात, अंतःकरणाने सरळ असतात. कोणीही गोड बोललं, थोडंसं जेवायला दिलं लगेच. रुक्मिणीला सांगत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, रुक्मिणी तू चुकीच्या माणसाचं वर्णन केलंस. रुक्मिणीमध्ये नाही हो, तुमच्या गुणाचं वर्णन आमच्या घरी आलेले ब्राह्मण करत असतात. अगं त्यांचं काय घेऊन बसलीस, थोडीशी दक्षिणा जास्त दिली की गोड बोलतात. जो वर्णन करत होता ना, तो आमच्याकडून जीवन गेला होता, आम्ही दक्षिणा जास्त दिली. तो तुला सांगत होता कृष्ण असा आहे, तू त्यांच्या बोलण्यात अडकलीस. तू फार सरळ अंतःकरणाची. भक्त लोक जे असतात ना, सरळ अंतःकरणाचे असतात. माझा टोमणा कळायला सुद्धा तुम्हाला वेळ लागतो.
भक्त जे असतात ते कसे असतात? सरळ अंतकरण. जे सरळ अंतकरणाचे नाही ते हरामखोर आहेत, असा अर्थ आहे खरा. मला एवढा उलगडून सांगावं लागला तुम्हाला. जर परमार्थातला माणूस सरळ नसेल तो परमार्थाच्या लायकीचाच नाही, सरळच असला पाहिजे. नाही महाराज लुटतात लोक, असतंच काय परमार्थिकाकडे लुटण्यासारखं? संसाराच्या नावे घालून या संसार शून्य केलेला असतो. भक्तांनी काय लुटणार आहे वारकऱ्यांचं? मोकळे झालेले वारकरी असतात, काय घोंगडे घेणार का पडशी घेणार, काय घेणार वारकऱ्यांचं? आणि नाही महाराज काय काही वारकरी काय बरंच असतं त्याला वारकरी म्हणूच नका. बरंच असतं आणि बरेचसे दोष पण असतात. तो वारकरी नाही आहे, सरळ अंतकरणाचे असतात. धृतराष्ट्र सांगतोय अरे पांडव म्हणजे सरळ आहेत, 12 वर्ष वनवासात गेलेले आहेत आमच्या कूटनीतीमुळं, त्यांना आम्ही अजून 12 वर्ष लांब ठेवलं असतं. कृष्ण अडचणीचा आहे. दुर्योधनाला आणि धृतराष्ट्राला जर काटा वाटत असेल तर तो कोण आहे? नीट आहे का बरं काय सांगतो कृष्णाबद्दल? म्हणजे भारताचा सम्राट धृतराष्ट्र, त्याला सुद्धा कृष्ण काटा वाटतो. गवळणीला कृष्ण हवासा वाटतो, शुकादिकांना कृष्ण हवासा वाटतो. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो ज्ञानी लोकांना कृष्ण आराध्य दैवत. याला व्यक्तिमत्व म्हणतात, याला जीवन म्हणतात. समाजातला कोणताही घटक असू द्या तो कृष्णाला नाकारू शकत नाही. याचं नाव आहे परिपूर्ण अवतार म्हणजे श्रीकृष्ण. परिपूर्ण कशाच्याही बाबतीमध्ये, आणि विशेष कुठेही कमी पडलेले नाहीत. न ऋषी लोकांमध्ये तुम्हाला एक कथा सांगतो. महाभारताचं युद्ध झाल्यानंतर द्वारकेला येत असताना मध्यंतरी एक ऋषी मिळाले. ऋषीने कृष्णाला दम द्यायचा प्रयत्न केला. काय झालं महाभारतात सांग. बघा ऋषी होते, मोठ्याचा पोरगा होता. कृष्ण गप बसले. एक तर दुखी होते, महाभारताच्या युद्धामुळे भारताचं नुकसान झालेलं होतं आणि विमनस्क अवस्थेमध्ये रस्त्यात भेटले. आणि हा साधू जो आहे तो दम देऊन बोलतोय. काही बोलले नाही श्रीकृष्ण, ठीक आहे, पण त्याचा राग शांत झाला नाही, तो अजून वाढला. कधी कधी असं वाटतं आपण ग बसलो ना, समोरच्याला वाटतं घाबरला नाही, आणि मारावंसं का वाटत नाही, लय गरीब असतो. पण त्या गरीबाला सुद्धा कधी कधी अशा प्रकारचा माज येतो. हा समोरचा ग बसलाय म्हणजे नेमकं आपल्या तावडीत आला काय. तसं ते ऋषीचा मुलगा होता, त्याला ताव आला. त्याला नाही सांगत तर मी तुला शाप देईल. हे कुणाला बोललाय तो? भगवान श्रीकृष्णाला. भगवान श्री महाभारतात खूप सुंदर प्रसंग आहे. मी फक्त संक्षिप्त सांगतोय तुम्हाला. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, बाळ तू फार लहान आहेस, आत्ताच तर परमार्थाला लागलाय, लगेच पुण्य कशाला खर्च करतो. तुझ्या शापाला मी घाबरतो किंवा तुझा शाप मला लागू पडतो हे डोक्यातून काढून टाक. अनेक लोक, अनेक विद्वान तपस्वी लोक माझा प्रयत्न करतात मला त्रास व्हावा म्हणून. मी आत्माराम आहे, कोणाचा शाप मला लागत नाही जीवनामध्ये. मला ज्याचा हवा असतो त्याचा शाप मी स्वीकारतो, पण मला शाप लागत कृष्णाचे वाक्य आहेत. तो लहान आहेस, ऋषी आहेस, जरी ऋषीपुत्र लहान आहेस, तू शांत राहा. आणि निघून गेले. इतकी दादागिरी पण कृष्णाची असते. कोणीही जरी काही म्हणायला लागला तरी काही कृष्ण ऐकून घेतात असं नाही. परमार्थ असेल, आणि तुम्हाला तर बाकीचं तर माहिती आहे, कृष्ण कारस्थान हा शब्द आपल्यामध्ये प्रसिद्ध आहे कृष्णापासून आता. काय जे चुकीचं करायचंय आणि कळू द्यायचं नाही त्याचं नाव काय? कृष्ण कारस्थान. ते कारस्थानचं नाव काय झालंय? कृष्ण. विशेष आहे ना, कळतच नाही समोरच्याला काय झालंय ते. आणि हेच कृष्णाचं जीवन आहे. आणि त्या कृष्णाच्या तोंडातून आलेलं ज्ञान म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. गीता म्हणजे काय ही कळावी म्हणून मी तुला सांगितलं. आणि ऐकणारा जो आहे तो भक्त तर आहेच, पण हिंदुस्थानचा युवराज आहे, गडली पोळातला सरपंच नाही, मताच्या अधिकारात गुंतलेला नाही, 5 वर्षापुरता नाही, आणि एका एरियाचा, जिल्ह्याचा, राज्याचा नाही, अखंड भारताचा तो युवराज आहे. तो ऐकणार आहे. त्याची प्रतिभा किती असेल याचा अंदाज लावा ना. सांगणारे हे कृष्ण आहेत आणि ऐकणारा युवराज आहेत. आणि त्या दोघाचा संवाद म्हणजे गीता आहे.
मग आता 5000 वर्षापासून आतापर्यंत किती लोकांनी गीतेवर लिहिले, भाष्य, महाभाष्य, टीका किती लिहिले. गेल्या 750 वर्षापासून आतापर्यंत किती लिखाण झाले. पण एकमेव लिखाण अजरामर झालं, त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. एकमेव. आणि ज्या काळात छापखाने नव्हते, प्रचार यंत्रणा नव्हती, माणसं नव्हते, भारताची लोकसंख्या कमी होती, त्या काळात ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. म्हणजे वर्णन आलेले आहेत 1921ला, म्हणजे 102 वर्षापूर्वी अखंड भारताची लोकसंख्या फक्त 22 कोटी होती. किती? 100 वर्षापूर्वी 22 कोटी होती. मग त्याच्या अगोदर 600 वर्षापूर्वी किती असणार? त्या काळात लिहिलेला ग्रंथ अजरामर झाला. आणि तो इतका अजरामर झाला, कळत नाही ते पण पारायण करतात, आणि ज्याला कळतं ते पण पारायण करतात. हिचं एकमेव म्हणजे ज्ञानेश्वरी. कळत नाही त्यांना पण ती आवडते. तुम्ही अनुभव घेऊन पहा, तुम्हाला कळत नाही तरी आवडते ना. अजून याच्यापेक्षा प्रमाण काय पाहिजे? आणि ज्यांना कळते त्यांचं हृदय म्हणजे ज्ञानेश्वरी. हृदय, रक्त म्हणजे ज्ञानेश्वरी. इतकी ज्ञानेश्वरी महान आहे. महासंयोग आहेत. आणि ही ज्ञानेश्वरी ऐकणारे आपल्यासारखे लोक नाहीत, निवृत्तीनाथ महाराज आहेत. उलट गीता सांगणारे श्रीकृष्ण आहेत, ऐकणारा अर्जुन आहे, युवराज. इथं उलट आहेत, सांगणारा शिष्य आहे, ऐकणारे गुरु आहेत. आता गुरुला शिष्याबद्दल किती माहिती असती याची माहिती शिष्याला पण नसते. शिष्याला वाटतं की आपण गुरुला कधी कधी फसवतो, तर फसला तर त्याला गुरु काय म्हणायचं आपण. बरेचशी पोरं असतात, नजरेतून आम्हाला स्कॅन होतं त्या पोरांचं, कळतं आम्हाला. आणि कधी कधी असंही कळतं की विशुद्ध खोटं बोलतो टेक्निकली. चेहरा गरीब असतो, पापण्या खाली असतात, डोळ्यात अश्रू असतात, बोलतात पण चक्क खोटं असतं ते. का की इतका सुंदर अभिनय करतात की त्यांना असं वाटतं की गुरु फसतो. पण अभिनय पाहून गुरु शाबासकी देतात, आतापासून एवढा अभिनय करतो तर समाजाला किती फसवशील. सावध राहण्यासारखा विषय. कळत नाही असं नाही, म्हणून त्या गुरु पुढे ज्ञानेश्वरी आहे. फार सुंदर विषय. आता गुरुचा विषय निघाल्यानंतर अजून आपला विषय थोडा वेगळ्या पद्धतीने जाईल, म्हणून तो थोडा थांबवतो. आणि हे जे 4 संयोग आहेत, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची गीता, ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ यांच्या मिलनातून जन्माला आलेली म्हणजे ज्ञानेश्वरी. म्हणजे गीता युक्त ज्ञानेश्वरी, याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. ज्याच्यामध्ये गीता पण आहे आणि ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी पण आहे. दोघांचं मिश्रण म्हणजे ज्ञानेश्वरी. जणू काही गीतेचं आणि ज्ञानेश्वरीचं कॉम्पिटिशनच आहे. श्लोक आणि ओव्या यांची स्पर्धाच आहेत. श्लोक सुंदर आहेत का ओव्या सुंदर आहेत अशी जणू काही स्पर्धा आहेत. पण ही स्पर्धा कळते कुणाला? ज्याला कळतं त्याला कळतं. ज्याला काहीच कळत नाही त्यांना दोन्ही कळत नाहीत. कृष्ण काय बोलतात कळत नाही, आणि ज्ञानोबांचं कळणं अवघडच आहे. असा संयोग आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीचं रूपांतर आपल्या मराठीतून आपल्यापर्यंत येतंय, हे तुमचं आमचं भाग्य आहे महाराज. ज्ञानेश्वरी आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीवर असा ग्रंथ नाहीये की ज्याच्यात सगळे विषय आपण होऊन स्वीकारतात आणि येतात, विश्राम घेतात. ज्ञान सगळे विषय तुम्ही पापणी जरी हलवली तरी ती ज्ञानेश्वरीमध्ये तिची ओवी. तुम्ही कसं पाहताय त्याच्यावर ज्ञानोबांची ओवी, तुम्ही कसं बोलताय त्याच्यावर ज्ञानेश्वरीची ओवी. सगळे प्रकार आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. फक्त आपलं समर्पण ज्ञानेश्वरीमध्ये जर असलं ना तर ज्ञानेश्वरीमध्ये आनंद यायला सुरुवात होते. अशा ज्ञानेश्वरीचं आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं किती विषय आहेत, कसे विषय आहेत, कशा रूपानं आलेले आहेत, कशा पद्धतीनं ज्ञानोबाने सांगितलेले आहेत, कशी टेस्ट आहेत, का म्हणून महाराष्ट्राने ज्ञानेश्वरी वाचावी याचं आपण निश्चितपणे चिंतन केलं पाहिजे.